कैशायोषा काञ्चनानर्घ्यभूषा दोषाधीशा नाननाचारुवेषा दोषातीता सांद्रधम्मिल्लदोषा भाषादेवी सर्वसाक्षान्मनीषा। कांचना नर्घ्यभूषा म्हणजे कांचन म्हणजे सोने, सोन्याचे अनर्घ्य म्हणजे अमूल्य असे अलंकार धारण केलेली। दोषाधीशा नानना, दोषा म्हणजे रात्री, तिचा अधीश म्हणजे चंद्र, त्याच्याप्रमाणे आनन म्हणजे मुख असणारी म्हणजे चंद्राप्रमाणे मुख असणारी। चारुवेषा म्हणजे मनोहर असे रूप असणारी। दोषातीता म्हणजे निर्दोष अशी। सांद्रधम्मिल्ल दोषा, सांद्रधम्मिल्ला म्हणजे बांधलेले केस, ते दोषा म्हणजे रात्रीप्रमाणे असणारे म्हणजेच काळे असे बांधलेले केस जिचे आहेत अशी। सर्व साक्षात मनीषा म्हणजे सर्व पदार्थांचा साक्षात्कार असणारी म्हणजे सर्व ज्ञान असणारी, सर्वज्ञ असणारी। भाषादेवी म्हणजे वाग्देवी म्हणजेच सरस्वती। एषा म्हणजे ही, योषा म्हणजे स्त्री, का म्हणजे कोण। व्यंकटनाथाचार्यांना पहाटेच्या सुमारास विद्यादेवीचे दर्शन झाले, सरस्वतीचे दर्शन झाले। तेव्हा ही देवी कोण हे माहीत नसल्यामुळे व्यंकटनाथाचार्य असा विचार करू लागले की बहुमूल्य असे सोन्याचे आभूषण धारण करणारी, अलंकार धारण करणारी, जिचे मुख हे चंद्राप्रमाणे आहे, जिचे रूप अतिशय मनोहर असे आहे, जी निर्दोष अशी दिसत आहे, जिचे बांधलेले केस हे रात्रीप्रमाणे काळेकुट्ट असे आहेत, जी सर्वज्ञ अशा वाग्देवीप्रमाणे, सरस्वती देवीप्रमाणे दिसत आहे, अशी ही देवता स्त्री कोण बरे, असा विचार व्यंकटनाथाचार्य करू लागले।